मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज आपण बनवणार आहे अख्खा मसूर ढाबा स्टाईल मध्ये। तर आणि आजचा कॅमेरामन वेगळा आहे, तर आज दुर्वा नाहीये, तर आज विचारे साहेब आहेत, ते आज शूट करतायत। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। या बघूया काय काय लागतंय ते। हे बघा, इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे, 1 तास भिजत घातलेला आहे। हे बघा, चांगला फुगलेला आहे आणि हे चांगले स्वच्छ धुवून मी 1 तास भिजत ठेवलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे घेतले, 3 हिरव्या मिरच्या घेतले, जिरा आहे, कस्तुरी मेथी आणि लसूण। आणि इथे आपलं लाल तिखट आहे, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि हा चिकन मसाला। तर हे आपल्याला एवढं साहित्य लागणार। आपलं तेल इथे गरम झालेलं आहे बघा। तर आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे। आपलं जिरं चांगलं तडतडलंय। त्याच्यानंतर आपण या हिरव्या मिरच्या टाकणार आहे। तिखट तुमच्या गरजेनुसार घ्या। त्याच्यानंतर लसूण आम्ही सोललेला नाहीये, असा ठेचलेला आहे, तर लसूण टाकायचा आहे। लसूण थोडं आपण लाल होऊन द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे। हे बघा, आता आपलं लाल झालेलं आहे। तर हा मी 2 कांदे मोठ्या साईजचे घेतले, ते पूर्ण याच्यामध्ये टाकायचे। हे आपल्याला कांदा चांगला लाल होऊन द्यायचा। किती वेळ हलवायचा? लाल होईपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करायचं। तर आता आपला कांदा टाकलेला आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया, चवीनुसार मीठ। मीठ टाकलं की आपला कांदा लवकर लाल होईल। हे चांगलं मिक्स करायचं आपण। आणि इकडे बघू शकता गरम पाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला गरम पाणी टाकायचंय, थंड पाणी नाही टाकायचंय। ते आपलं गरम पाणी झालेलं आहे। हे बघा, आता आपला कांदा लाल झालेला आहे। तर आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। तर हे बघा, हे आपले सगळे मसाले। तर आता मी हे सगळे याच्यामध्ये टाकते। धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, आपलं घरगुती मसाला आणि हळद, तर हे सगळे मसाले मी ह्याच्यामध्ये टाकते। ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता नाही टाकत? नाही, हे आपण ढाबा स्टाईल बनवणार आहे ना, ढाबा स्टाईल बनवणार आहे ना, त्याच्यामुळे ते त्या पद्धतीत कोथिंबीर आपण कस्तुरी मेथी टाकली, त्याच्यामुळे कोथिंबीर नाही टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता नाही टाकत। त्याच्यामुळे हे बघा, बघू शकता, हे बघा, आता हे चांगलं आपलं मसाले मिक्स होऊन द्यायचे। आता हे आपले सगळे मसाले मिक्स झालेले आहेत। तर हे बघा, हे आपण अख्खा मसूर आपण भिजत घातलेला आहे, तो आता याच्यामध्ये टाकायचा। हे बघा, हा सगळं आपल्याला अख्खा मसूर याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं। तर हे आपलं मसूर मिक्स झालेलं आहे आपल्या ह्याच्या तेलामध्ये। तर त्याच्यावर थोडं झाकण ठेवून
तेल सुटोस तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. मग आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आता आपल्या मसाल्याला तेल सुटलंय का हे बघा. आता चांगलं तेलामध्ये मिक्स झालेलं आहे मसूर. हे बघा छान आपल्या तेलात मसाल्यामध्ये सगळं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण हे जे गरम पाणी केलेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. आता किती आपल्याला पातळ घट्ट हवंय त्यानुसार पाणी टाकायचं आहे. कलर किती छान वाटतो. तर आपल्याला शक्यतो ह्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, कारण थंड पाण्याने चव बिघडते. त्याच्यामुळे शक्यतो आपण त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं. तर हे बघा आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण ह्याला कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ. काय बनवतेस बायको? हे बघा गरमागरम भजी बनवले आणि इथे आपला अख्खा मसूर आहे. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. आता ते थंड झालं की मी तुम्हाला दाखवते ते. तर इथे आता मी भजी केलेली आहे गरमागरम. तर या सगळ्यांनी भजी खायला या. तर हे बघा आता आपले भजी पण सगळे झालेले आहेत. हे बघा आता आपला कुकर थंड झालेला आहे. हे बघा आपला अख्खा मसूर ढाबा स्टाईल मध्ये तयार झालेला आहे. पण आता आपण याला वरून फोडणी द्यायची. तर इकडे मी आता गॅस चालू करते आणि मी इथे चमचा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलंय. तर तेल आपण गरम करून देऊया. तर तेल गरम झालेलं आहे. तर आता मी त्याच्या गॅस बारीक करते आणि त्याच्यामध्ये जिरं आणि लसूण हे चांगलं आपलं लाल झालं. हे आपलं झालंय. गॅस बंद करायचं आणि ही फोडणी आता आपल्याला अख्खा मसूर मध्ये टाकायचे. झाली आपली ढाबा स्टाईल अख्खा मसूर. त्यामध्ये आता मी फोडणी दिली लसूण आणि जिऱ्याची. त्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता फोडणीमध्ये, पण मी नाही टाकलंय कारण मी अगोदरच त्याच्यामध्ये मसाला जास्त टाकलाय. त्याच्यामुळे मी ते लाल तिखट नाही टाकलंय. फक्त लसूण आणि जिरं टाकलंय. तर त्याची वरून फोडणी दिलेली आहे. तर हे बघा आपला अख्खा मसूर आता हे बघा अख्खा मसूर आता आपला तयार झालेला आहे. आणि चांगला शिजलेला पण आहे. वास छान येतो. सुगंध नाही सुगंध. वास म्हणजे जे दुर्गंधी असेल त्याला वास बोलतात आणि जर चांगला सुगंध असेल त्याला सुगंध बोलतात. ओके सुगंध. सुगंध. तर चला आता टेस्ट करायला देऊया विचारांना. बघू आता विचारांना ही रेसिपी आवडते की नाही. चला हे बघा इथे चपाती, अख्खा मसूर ढाबा स्टाईल मध्ये, बटाट्याची भजी आणि या घाऱ्या आहेत भोपळ्याच्या भाऊजाईने दिलेल्या. तर आजचं मेनू आपला हा आहे. चला मग आता हे विचारांना टेस्टसाठी देऊया. तर हे बघा आपलं ताट तयार आहे. चला मग बघूया आता विचारांना आवडते की नाही. अख्खा मसूर ढाबा स्टाईल मध्ये बनवलेला आहे. इकडे बघ हे चला जेवायला चला. हे बघा विचारे बघा टेस्ट करा आणि मला सांगा कसं झालंय. घाऱ्या आहेत त्या घाऱ्या वहिनीने दिलेल्या आहेत. भोपळ्याच्या घाऱ्या आहेत. सांगा टेस्ट करून कशी आहे ते.
छान आहे. कसं झालंय अख्खा मसूर कसा झालाय? छान झालं. चांगलं झालंय. मस्त. टेस्ट कशी आहे? चांगली आहे. आवडलं ना? हो. चला तर मंडळी हे बघा आता आम्ही सगळे जेवायला बसतोय आणि विचारांनी अख्खा मसूर टेस्ट केलेला आहे. तर नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कुकरमध्ये पटकन अशी होते. 4 शिट्यामध्ये अख्खा मसूर शिजतं. फक्त 1 तास तुम्ही ते भिजत घाला अख्खा मसूर आणि 4 शिट्यामध्ये ह्या पद्धतीमध्ये तुम्ही अख्खा मसूर करून बघा. सेम ढाबा स्टाईलमध्ये आणि खूप सुंदर लागतं आणि साहित्य पण खूप कमी लागतात. त्याच्यामुळे पटकन अशी होणारी आहे. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, ब्रेडबरोबर पण खाऊ शकता. तर खूप छान लागतं. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. हे बघा दुर्वा आणि नव्या पण बसलाय जेवायला आणि आता वाजलेत बघा किती 11:30 वाजून गेले. 11:30 वाजले. हा वाजायला आले 11:30. चुकी झाली माझी. हा आणि भजी पण बनवलेत बटाट्याचे. तर सगळ्यांनी या जेवायला. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आज पूर्ण शूट विचारांनी केलंय. तर आवडलं असेल तर सांगा. ते पण रडून रडून शूट केलेलं आहे. कारण दुर्वाचा अभ्यास असतो, ट्युशन असतं, त्याच्यामुळे तिला जमत नाही. तर चला मग आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.